हाय एव्हरीबडी, CET क्रॅशर स्टुडंट्स. एक्झाम जवळ चालली आहे. जेवढं तुम्ही आत्ता शिकाल, म्हणजे जसं असतं ना की ताजं ताजं असलं की पटकन लक्षात राहतं, तसं हे शेवटचे कॅल्क्युलसचा पार्ट आपण घ्यायला लागलो. याचं कारणच ते आहे की तुम्हाला ते आत्ता लक्षात राहील आणि परत तुम्हाला ते व्यवस्थित त्या पद्धतीनं तुमच्या एक्झाममध्ये ते मांडता येईल. तर आपला पार्शल फ्रॅक्शन एक राहिला आणि मग त्यातले आत्तापर्यंत पडलेले काही एक्झाम्पल्स आपण बघायचे. ठीक आहे, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. तर त्याच्यामध्ये आता बाय पार्शल फ्रॅक्शनमध्ये, इंटिग्रेशन बाय पार्शल फ्रॅक्शनमध्ये क्वेश्चन्स आहेत बघा. लॉग ऑफ इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x minus x square. How to solve this? Answers there is log x minus log of 1 minus x plus c, log of 1 minus x square plus c, minus log x plus log of 1 minus x plus c, log of x minus x square plus c. बघूयात आपण काय करता येईल याला. इंटिग्रेशन dx अपॉन x इन ब्रॅकेट 1 minus x. तर वरती 1 आहे, खालती x पण आहे आणि 1 minus x पण आहे. ओके, व्हॉट विल हॅपन टू दिस? हा 1 करायचा आहे, ह्या दोघांमध्ये ॲडजस्टमेंट करायची, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून. वरती 1 तर आला पाहिजे, मग 1 minus x प्लस x केला की एक्झॅक्टली दिस विल बी द आन्सर. बघा करेक्ट आहे नाही? म्हणजे 1 minus x plus x, x minus x plus x get cancel, 1 remains as it is. That means I is equal to integration of, give them separate, 1 upon x dx. बघा हे सेपरेट झालं का? Then again x get cancel, 1 upon 1 minus x dx, integration of this. I is equal to 1 upon x is nothing but log of x plus log of mod of 1 minus x अपॉन -1. वाय? बिकॉज x चा डेरिव्हेटिव्ह परत काढावा लागतो. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, 1 चा 0 आला नाही, -x चा -1 आला, मग मायनस इथे येणार, म्हणजे लॉग ऑफ x मायनस लॉग ऑफ 1 minus x प्लस c आहे का? बघा असं पहिलाच ऑप्शन आहे, लॉग ऑफ x मायनस लॉग ऑफ 1 minus x प्लस c. समजलं कशा पद्धतीने हे करायचं आहे? तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की इथं ॲडजस्टमेंट करता येते का बघा, एक तर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून. नाही येत असेल तर a अपॉन x प्लस b अपॉन 1 minus x इज इक्वल टू a इंटू एक्स प्लस b इंटू 1 minus x अपॉन c. a इंटू 1 minus x क्रॉस मल्टिप्लिकेशन, a इंटू 1 minus x प्लस b इंटू x अपॉन x इंटू 1 minus x असा राहतो. म्हणजेच काय राहिला इथं परत ॲज इट इज a इंटू 1 minus x प्लस b x. इथं कोण येणार? कोण आहे वरती? 1 आहे ना, 1. इथं काय आला बघा, put x is equal to 1, then this will be a into 0 plus b, b ची व्हॅल्यू आली 1, and put x is equal to 0. काय होईल? 1 is equal to a into 1 minus 0 plus 0, 1 is equal to a, therefore a is equal to 1. म्हणजे काय आला? 1 upon x plus 1 upon 1 minus x, 1 upon x plus 1 upon 1 minus x, a आणि b ची व्हॅल्यू. समजलं? त्या पद्धतीने तुम्ही आहे तेच आन्सर मिळवू शकता बाय युजिंग दिस मेथड पार्शियल फ्रॅक्शन. ओके, नेक्स्ट. (52) dx upon x plus 1 x plus 2, x plus 1 x plus 2, 1 upon आहे ना, x plus 1 x plus 2 dx. अशी कोणती गोष्ट करता येते का बघा, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन, म्हणजे तुम्हाला काय होतं? 1 मिळतं. सरळ सरळ आपल्या उघड्या डोळ्यांनी समजतं की इथं काय केल्यानंतर काय होणार आहे. x minus x गेट कॅन्सल, 2 minus 1 1 आला, म्हणजे ॲडजस्टमेंट ऑफ न्यूमरेटर फ्रॉम द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरला ॲडजस्ट करा न्यूमरेटरमध्ये की ज्याच्यामुळे त्याचं न्यूमरेटर आला पाहिजे. मग i इज इक्वल टू काय बघा, इंटिग्रेशन ऑफ दिस गेट कॅन्सल, 1 अपॉन x प्लस 1 minus x plus 1 get cancel, x plus 2.
आणि हा dx. मग काय झालं, I इज इक्वल टू log ऑफ मॉड ऑफ x प्लस 1 मायनस log ऑफ मॉड ऑफ x प्लस 2 प्लस c. Therefore log of mod of x plus 1 upon x plus 2 plus c. log of mod of x plus 1 upon x plus 2 आला का बघा त्याच्यामध्ये, x plus 1 upon x plus 2 plus c. This is c, correct option. आता नेक्स्ट आहे तो x minus 1 upon x minus 3 x minus 2. इंटिग्रेशन ऑफ x minus 1 upon x minus 3 x minus 2 dx. सरळ फॉर्म्युलानुसार x minus 1 upon x minus 3 x minus 2 which is equal to a upon x minus 3 plus b upon x minus 2. a into x minus 2 plus b into x minus 3 whole divided by x minus 3 into x minus 2. x minus 1 upon x minus 3 into x minus 2. Clear? Now here a into x minus 2 plus b into x minus 3 as it is हा x minus 1 येणार. मग नेहमी लक्षात ठेवायचं याच्या खाली कोण आहे, x minus 3 आहे. If you want a is equal to, then you have to substitute x is equal to 3. If you want b, then substitute x is equal to 2. We want a here, therefore put x is equal to 3. 3 minus 1 is equal to a into 3 minus 2 plus b into 3 minus 3 0. 2 is equal to a into 3 minus 2 1 म्हणजे a is equal to 2 आला. Now here put x is equal to 2. Now 2 minus 1 is equal to a into 2 minus 2 0 plus b into 2 minus 3. 2 minus 1 1 0 minus b. Therefore b is equal to minus 1. Therefore here a, that is 2 upon x minus 3 plus b, that is minus 1 upon x minus 2. Integration of this 2 into log of x minus 3 minus log of x minus 2 plus c. Maybe this will be the answer now. Okay, they are given that log of x minus 3 whole bracket square minus log of x minus 2 plus c. This is your final answer, that is D is the correct option here. Next, x upon x minus 2 x minus 1. X upon x minus 2 x minus 1. x राहिला पाहिजे. बघूया ऍडिशन करून काय होतं बघूया. x राहिला पाहिजे. x minus 2 x minus 1 x ऍडिशन केलं तर 2x ना जाऊ दे. x upon x minus 2 x minus 1 is equal to a upon x minus 2 plus b upon x minus 1. a into x minus 1 plus b into x minus 2. Here x, cross multiplication as it is. Put x is equal to 2. 2 is equal to 2 minus 1 1. A is equal to 2. Put x is equal to 1. 1 is equal to 0 minus b. Therefore b is equal to minus 1. Here 2 upon x minus 2 integration of dx minus integration of 1 upon x minus 1 dx. 2 times of log of x minus 2 minus log of x minus 1 plus c. Therefore square
log of x minus 2 whole bracket square upon x minus 1. This is the correct answer. Log of x minus 2 whole bracket square upon x minus 1 plus c. 2 square minus therefore m by n, that is x minus 2 bracket square upon x minus 1 plus c. Okay. Next. हा झाला 51, 52, 53, 54 झाला. आता 55 लास्ट. पार्शियल फ्रॅक्शन वरला लास्ट. dx upon x raised to 4 plus 5x square plus 4. आता इथे 4 1 जा, dx upon x raised to 4 plus 5x square, 4x square plus x square plus 4. I is equal to here x square take out common, 1 plus 4 x square plus 4, x raised to 4 is there na, plus 1 common x square plus 4. Then this will be dx upon x square plus 4 into x square plus 1 dx, 1 upon. Then what will happen to this? Put x square is equal to t na. Okay, then you can do like this, x square plus 4 minus x square plus 1 upon see what will happen to this. X square minus x square get cancelled, 4 minus 1 3, 3 remains, 1 by 3 करा, 1 येतो ना. क्लियर. म्हणजे आपण काय ऍडजस्टमेंट केली आहे फक्त. हा हा याला गेला, 1 upon x square plus 1 dx minus integration of याला हा गेला, 1 upon x square plus 4 dx. क्लिअरली 1 by 3 आहे तसा ठेवा. आतमध्ये x square plus 1 tan inverse of x, 1 upon 1 plus x square काय आलं, tan inverse of x, 1 upon ही tan inverse of x असतो, म्हणजे tan inverse of x आहे तसं, plus x square plus 2 square, 1 upon a म्हणजे 1 by 2, sorry minus is there, tan inverse of x upon a plus c, 1 by 3 tan inverse of x minus 1 by 6 tan inverse of x by 2 plus 6, 1 by 3 tan inverse of x minus 1 by 6 tan inverse of x by 2. Fourth one is the correct answer here. Fourth one. Okay. इथं या पद्धतीने क्लासिकल एक्झाम्पल्स काय होतात, फिनिश होतात. आता आपण बघूयात कशा पद्धतीने कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये आपल्याला हे विचारले गेले आहेत. CET 2016, केरळा इंजिनिअरिंग 2007. बघूया आपण एक्झाम्पल्स बघत जाऊ. एक्झाम्पल्स बेस्ड ऑन अल्जेब्रा ऑफ इंटिग्रेशन अँड स्टँडर्ड रिझल्ट्स वरचे आतापर्यंत पडलेले एक्झाम्पल्स. केरळा इंजिनिअरिंगला काय पडला होता, e raised to x log x into e raised to x log a into e raised to x dx. म्हणजे इथं सरळ सरळ दिसतो, e raised to log of a raised to x into e raised to x dx. बाय द फॉर्म्युला e raised to log तो द बेस काही नाही म्हणजे e असतो, म्हणजेच काय a raised to x आहे तसा into e raised to x dx. and this is nothing but again a into e raised to x dx. formula for a raised to x upon log a, म्हणजे काय आला, a into e raised to x upon log of a into डेरिव्हेटिव्ह ऑफ a काही गरज नाहीये, प्लस c आहे का बघूया. जसा a e raised to x
अपॉन लॉग ऑफ ए करेक्ट प्लस सी. दिस इज युअर फायनल आन्सर. बघा तुम्हाला केरळा इंजिनिअरिंग 2005ला आणि AMU 2010ला पडलेलं आहे. त्याच्यानंतर आहे e⁵ log x मायनस e⁴ log x अपॉन e⁵ log x मायनस e⁴ log x dx विचारलाय. त्याच्यामध्ये आन्सर्स दिले e × 3⁻³3x + c e⁴ log x + c x³ / 3 + c none of these. सिमिलरली हिअर x⁵ होईल मायनस फॉर्म्युलानुसार हा 5 वरती गेला x⁵ हा 4 वरती गेला x⁴ अपॉन काय येणार x⁵ मायनस x⁵ dx. यातलं कॉमन काढा. x⁴ इज कॉमन हिअर x - 1 आणि इथे x² कॉमन x - 1 dx. both get cancelled, remains as it is x² dx. Therefore this is nothing but simple x³ + 3 + c x³ / 3 + c. C is the correct option here. Now the value of similarly कर्नाटका CET 2016 ला पडलाय. हा इथं फक्त 6 आहे 6543 654 आणि इथं 3. मग इथले शेवट आहेत ना त्यांचं बघायचं. 5/3 2 आला 5 - 3 2 5 - 3 2 मीन्स x² च याचंच आन्सर येणार. म्हणजे इथं काय येईल x⁵ x⁵ x⁴ x⁵ इथं येणार 5 इथं येणार 3 5 3 सेम म्हणजे 2 x³ / 3 + c same as it is x³ / 3 + c. A is the correct option here. Now x⁵51 MPPET. tan inverse of x plus cot inverse of x dx. We know that this is nothing but pi/2 x⁵51 dx is nothing but pi/2 x⁵52 by 52 plus c means pi into x⁵52 by 104. Okay, answer x⁵52 by 52 tan inverse of x minus cot inverse नहीं है. pi x⁵52 by 104 plus pi/2 यहाँ पण गेला x⁵52 by 52 plus pi/2. This is not correct. Again x⁵52 by 52 in bracket tan inverse of x into cot inverse. pi/2 is again we can write down here x⁵52 by 52 bracket tan inverse of x plus cot inverse of x plus c. This is the correct answer. Correct. काय दिलंय आन्सर मध्ये त्याच्यानुसार आपलं आन्सर काय हे बघायचं चेक करायचं आणि डायरेक्ट ऑप्शन राईट डाऊन करायचं. MHT CET 2007 इंटिग्रेशन ऑफ x plus under root 1 minus x² upon x under root 1 minus x² dx. सिंपल. सेपरेट करा ना x upon this 1 upon under root 1 minus x² dx plus separate करा ना हा गेला 1 upon x dx. This is nothing but sin inverse of x and this is nothing but log of x plus c. MHT CET 2007 ला पडलाय 2007. त्याच्यानंतर कर्नाटका CET 2015 ला साइन्स पर x upon 1 plus cos x. हा तर खूप सिंपल आहे. साइन्स पर इज नथिंग बट 1 plus cos x into 1 minus cos x upon 1 plus cos x. कॅन्सल. सिंपल फॉर्म मध्ये आणायचा नाही ना न्यूमरेटर डिनोमिनेटरच्या फॉर्म मधल्या ना सिंपल फॉर्म मध्ये आणायचा. म्हणजे याचा काय 1 चा x आणि cos x चा sin x x minus sin x plus c. D is the correct option here. Then MHT CET 2004 ला पडलाय. रुड़की 1976 ला पडलाय
आणि RPETला 1991ला पण पडलाय. तो आहे साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स. बहुतेक आपण बघितलंय असं मला वाटतंय, माहीत नाही रेग्युलर मेथडमध्ये, रेग्युलरच्या कॉलेजच्या पिरियड्समध्ये आपल्याला झालेलं असतं. साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. याच्यासारखं वरती आणून ठेवायचं म्हणजे आपल्याला काय करता येतं, सेपरेट करता येतं. सेपरेट केल्यानंतर 1/cos स्क्वेअर म्हणजे काय झालं, sec स्क्वेअर एक्स dx प्लस cos स्क्वेअर 1/sin स्क्वेअर इज इक्वल टू cosec स्क्वेअर एक्स dx. sec स्क्वेअरला tan x आणि cosec स्क्वेअरला cot x. tan x minus cot x plus c is the correct option here. कोण आहे बघा, ऑप्शन C is the correct option. tan x minus cot x plus c. The value of कर्नाटक CET 2007 ला त्याच वेळी कोणता पडला बघा, 1 plus cos of 8x. One upon 1 plus cos of 8x dx. We know that 1/1 plus cos of 2 theta. 1/1 plus cos 2 theta, cos square theta, 2 cos square theta dx. And this is nothing but 1/2 1/cos square sec square 4x. sec square चा डेरिव्हेटिव्ह tan, सॉरी इंटिग्रेशन आहे tan 4x झाला आणि 4x चा डेरिव्हेटिव्ह बाय 4 प्लस c. tan 4x upon 8 plus c, tan 4x upon 8 plus c, that is D is the correct option here. MHT CET 2005, 1 minus cos x square x. CET 2005 ला पडलाय. मल्टिप्लाय करा आतमध्ये cosec स्क्वेअर एक्स मायनस cos x इंटू cosec स्क्वेअर एक्स dx. cosec स्क्वेअरचा सगळ्यांना माहिती आहे मायनस cot x. तसं कोण दिसतं का बघायचा, डायरेक्ट आन्सर आहे का येते का बघायचं. दुसरं कोण मायनस कॉट नसेल तर लिहिता येतो. 2005 मायनस कॉट वाला एकच दिसतोय B, मायनस कॉट ऑफ x/2 प्लस c. बघूया आपण इथं x/2 आहे ना, मायनस cos x इंटू cosec स्क्वेअर 1/sin स्क्वेअर x dx माइनस cos अपॉन sin cot 1/sin cosec माइनस cosec x इंटू cot x आहे हा, कोणाचा cosec आहे, माइनस cot x माइनस cosec x माइनस cosec x प्लस cot x. बघूया cosec म्हणजे 1/sin आणि cot म्हणजे cos x अपॉन sin x. काय होतो हा, माइनस 1 प्लस cos x 2 cos square x/2 upon sin x 2 sin x/2 cos x/2 2 sin x/2 cos x/2 2 to cancel, cos ला cos गेला, cos upon sin cot minus cot of x/2. ऍक्च्युअली आन्सर cot मध्ये झालं म्हणून तिथं आन्सर cot x/2 what x/2 plus c. correct. B is the correct option here. IIT 1980, CET 2003 ला पडलाय पंजाब आणि MPPT ला 1989 ला पडलाय. 1 plus sin x/2 अंडर रूट. अंडर रूट 1 plus sin of x/2. One plus sin x/2, that is cos x/4 plus sin x/4 bracket square. Why? Because cos 2x plus sin 2x is nothing but under root 1 plus sin x. ना आणि मग sin x/2 म्हणजे त्याचा हाफ होणार. म्हणजे काय आला, I is equal to cos of
5/4 plus sin, sorry, 5x/4 dx. कॉसचा आला sin of x/4 upon 1/4 4 minus cos of x/4 into 4. 4 common in bracket sin x/4 minus cos x/4. 4 in bracket sin x/4 minus cos x/4, that is C is the correct option here. 4 in bracket sin x/4 plus C. Okay. Next कधी पडला आहे? हां, हे झालं आता अल्जेब्रा ऑफ इंटिग्रेशन अँड स्टँडर्ड रिझल्ट. त्याच्यामधले हे अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स होते जे की आपण बघितलो. त्याच्यानंतर आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन अँड सम स्पेशल इंटिग्रल्स असं आहे. सम स्पेशल इंटिग्रल्स. त्याच्यामध्ये आहे पहिला MHTCT 2005 ला पडलेला कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स. इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स dx. Put log of x is equal to t. 1 upon x dx is equal to dt. Integration of cos of t dt. 1 upon x dx is equal to dt. cos t का झाला sin t plus c. म्हणजे काय आला sin of log x plus c. sin of log x plus c. sin of log x plus c. त्याच्यानंतर पडलाय रुडकी 1982 ला. ओके, तो आहे 2x tan inverse of x square. 2x tan inverse of x square upon 1 plus x raised to 4 dx. Put tan inverse of x square is equal to t. What will happen to this? Derivative of tan inverse of x 1 upon 1 plus x square म्हणजे 1 upon x raised to 4 into derivative of x square 2x dx is equal to dt. म्हणजे आपल्याला काय पाहिजे होतं बघा, 2x upon 1 plus 4x square dx is equal to पाहिजे होता. म्हणजे तो dt मिळाला. tan inverse of x square is equal to t dt. The t square by 2 plus c, and t square is nothing but tan inverse of x square square plus c. tan inverse of x square plus c. tan inverse of x square plus c. A is the correct option here. त्याच्यानंतर सिंपल आहे त्याच्यामध्ये e raised to plus x into e raised to minus x bracket square. त्याचा सेम घेतलाय म्हणजे MPPT 2008 ला पडलेला आहे तो. अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आहेत भरपूर. इंटिग्रेशन ऑफ e रेज टू x प्लस कोण कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे एवढंच चेक करायचं असतं. दॅट्स ऑल. आता इथं ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. e रेज टू x प्लस e रेज टू मायनस x इज इक्वल टू t. e रेज टू x आहे तसंच मायनस e रेज टू मायनस x dx इज इक्वल टू dt. याच्याकरता dt आला हा t स्क्वेअर झाला म्हणजे काय t क्यूब बाय 3 असा कोण आहे बघायचा. 1/3 इंटू याचा ब्रॅकेट क्यूब. 1/3 याचा ब्रॅकेट क्यूब आहे तो डी आहे करेक्ट ऑप्शन. सबस्टिट्यूशन मध्ये असंच येतं मोस्टली. 2016 ला पडला एक्स स्क्वेअर प्लस 2 सीईटी MHT CET 2016 ला a रेज टू ब्रॅकेट मध्ये x प्लस tan इनवर्स ऑफ x अपॉन x स्क्वेअर प्लस 1 dx इंटिग्रेशन ऑफ दिस.
आता पुट इथंच आपण करू एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स काय होईल बघा इथं 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू dt होईल. ओके 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू dt म्हणजे काय झालं बघा 2 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर 2 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू dt म्हणजे इंटिग्रेशन ऑफ a रेज टू t dt झालं a रेज टू t झाला dt. मग इंटिग्रेशन ऑफ a रेज टू t dt काय a रेज टू t अपॉन log a प्लस c म्हणून a रेज टू x प्लस टॅन इनवर्स ऑफ x अशा पद्धतीचं इथं तयार होईल. क्लिअर MST CET 2000. आता MST CET 2004 ला काय पडलाय बघा सिंपल क्वेश्चन्स विचारले CET ला 1/4 अंडर रूट एक्स प्लस एक्स dx. आता याच्यामधला रूट एक्स कॉमन काढा ना आतमध्ये काय राहील 4 प्लस रूट एक्स मग पुट 4 प्लस रूट एक्स इक्वल टू टी म्हणजे काय 0 1/2 रूट एक्स dx इज इक्वल टू dt मग 2 dt होईल ना हा इंटिग्रेशन ऑफ 1/2 रूट एक्स इज इक्वल टू 2 dt अपॉन t 2 log ऑफ दिस म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर पण करू शकता. हां 2 log ऑफ अंडर रूट एक्स प्लस 4 प्लस सी इज द आन्सर हिअर बी. त्याच्यानंतर 2013 ला MST CET 2013 ला एक पडलेलं होतं MST CET 2005 ला पण पडला अशीच 1 प्लस साइन एक्स बाय 2 होता तसं 1 प्लस साइन एक्स आहे तोच वर्जन म्हणजे 2 टाइम्स ऑफ साइन एक्स बाय 2 प्लस कॉस एक्स बाय 2 त्याची व्हॅल्यू आहे. 2000 आता कुठला बघितला होता आपण 2013 आपण कुठला तरी बघितला 2005 हा 2013 साइन एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स कॉस एक्स प्लस 3 cos square x साइन कॉसच्या फॉर्म मध्ये cos स्क्वेअर ने डिवाइड करा म्हणजे इथे काय होईल 1/cos square इज इक्वल टू sec square x तर dx टाका आणि खाली काय होईल cos स्क्वेअर गेल्यामुळे cos गेला sin/cos tan x आला प्लस हा कोण आला 3 आला संपलं पुट 3 प्लस tan x इज इक्वल टू t sec square x dx इज इक्वल टू dt झाला आपण काय झाला हा t log of t log 3 plus tan x plus c log of 3 plus tan x plus c. C is the correct option. CET 2010 16x square plus 9 म्हणजेच काय 1/4 कॉमन काढला तर 1/16 कॉमन काढला तर एक्स स्क्वेअर प्लस 9 बाय म्हणजे 3/4 एक्स ब्रॅकेट 3/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे 1/16 टॅन इनवर्स एक्स अपॉन ए म्हणजे 4x/3 असेल पण 1/a कोण आहे 3/4 म्हणजे 4/3 1/12 4x/3 बरोबर असते 1/12 कुठे दिसेल तो बी इज अ परफेक्ट आन्सर 4x/3 करेक्ट आहे. सिमिलरली 2016 ला पडलाय 8 प्लस 2x मायनस एक्स स्क्वेअर 8 प्लस 2x मायनस एक्स स्क्वेअर dx असंच पुन्हा मायनस कॉमन काढा म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 8 4 2 बरोबर. वन अपॉन अंडर रूट माइनस इन ब्रैकेट 4 2 x माइनस 4 x प्लस 2 म्हणजे काय झालं x स्क्वेअर माइनस 2x माइनस 8 dx संपलं या पद्धतीने करायचं नसेल तर काय
थर्ड टर्म x square minus 2x plus 4 minus 4 minus 8 that is minus 12 dx 1 upon under root x minus 2x मतलब प्लस 1 minus 1 minus 9 झाला x minus 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस आतमध्ये दिला मायनस बाहेर ठेवा म्हणजे अजून तसंच राहील मायनस 3 चा स्क्वेअर आणि मग तो उलटा होईल 1 अपॉन अंडर रूट 3 मायनस एक्स मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर dx 3 चा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर साइन इनवर्स ऑफ x अपॉन a sin inverse of x minus 1 upon 3 plus c that is d is the perfect answer. अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आपल्या सीईटीला पडलेले आहेत. त्या पद्धतीचे तुमचे इंटिग्रेशन बाय पार्ट्स इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन तुम्ही सॉल्व करू शकता. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट चॅप्टर आपण बघूया डेफिनेट इंटिग्रेशन आणि इट्स ॲप्लिकेशन वगैरे. आणि मग हे संपलं की मग आपल्याला मिळून जाईल डेफिनेट इंटिग्रेशन आपण बघू. डेफिनेट इंटिग्रेशन नंतर मग आपलं ॲप्लिकेशन असेल. थँक्यू व्हेरी मच.